मी 1989 पासून शेती या क्षेत्रामध्ये काम करत आहे। तर पूर्वी आमच्याकडे बैलजोडी होती। त्या बैलामुळे कामाचा आम्हाला जास्त त्रास व्हायला लागला। त्यामुळे आम्ही थोडासा बारीक हे करा सारांश, तर आम्ही मग ट्रॅक्टर घ्यायचं ठरवलं। तर ट्रॅक्टर कोणता घ्यायचा, तर नंतर आम्ही 18 HP घेतला। 18 HP घेतल्यानंतर जवळ बरेच वर्ष आम्ही ते 27 वर्ष ट्राय केले। त्याच्यामध्ये आम्हाला ते पॉवर स्टेअरिंग असल्यामुळे बरेचसे अडचणी आल्या त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर आम्ही मग ट्रॅक्टर चेंज केला। त्यानंतर 87 HP घेतला मग PSTचा। त्याच्यामध्ये आम्हाला खूप बदल वाटला। पॉवर स्टेअरिंग आली, टायरची रुंदी कमी आली, गिअरबॉक्समध्ये हे बदल आहेत। अशा तऱ्हेने आम्ही मग ते ट्रॅक्टर घ्यायचं ठरवलं। त्यानंतर आम्ही पहिलं तरकारी करायचं। तर तरकारीमध्ये भाजीपाला पिकं ही आम्ही घेतली, शिमला मिरची घेतली, कलिंगड, खरबूज वगैरे ही पिके घेतली। त्यानंतर आम्हाला त्याच्यामध्ये कष्ट भरपूर वाटले, म्हणून आम्ही फळबाग करायला लागलो। तर फळबागेमध्ये आम्हाला डाळिंब पीक चांगले वाटले। तर डाळिंब पीकला हे केल्यानंतर आम्हाला फवारणी कशाने करायचा हा प्रश्न पडला। हाताने आम्ही पहिलं हे करायचं स्प्रेला आम्हाला लई अडचणी आल्या। त्यानंतर मग आम्ही छोट्या आपल्या ट्रॅक्टरला ब्लोअर घेतला। मग ब्लोअरने आम्हाला ते काम एकदम सोपं वाटलं, फवारणीचं काम। ह्या कंपनीचे सर्व्हिस खूप चांगली आहे। कुठलाही प्रॉब्लेम असो किंवा काही वेळा समजा नट पडला, काही झालं तर अटॅच होते, तसं बाकीच्या कंपनीचं होत नाही। आणि रेटमध्ये फार कमी, बाकीच्या ट्रॅक्टरच्या तुलनेने हा रेटमध्ये बरंच बदल आहे। पहिले 18 HPला 2 हे होते सिंगल, आता याला 4 पिस्टन असल्यामुळं फायरिंगमध्ये स्मूथ एकदम, काही प्रॉब्लेम नाही। आणि पॉवर स्टेअरिंग याच्यामध्ये, त्यामुळे चालवायला काही प्रॉब्लेम नाहीत।